नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 17वा लेसन, ज्याचं नाव आहे मानव निर्मित पदार्थ. विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या 2 सेशनमध्ये आपण पाहिलं की आजकाल आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्लास्टिक दिसतंय. त्याच्यामध्ये 2 प्रकारचं प्लास्टिक आपण बघितलेलं आहे, ते म्हणजेच थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिक. तर थर्मोप्लास्टिक मध्ये आपण पाहिलं की ज्या प्लास्टिकला आपण वेगळ्या प्रकारचा आकार, उष्णता देऊ शकतो त्याला थर्मोप्लास्टिक असं म्हणतात. आणि ज्याला आपण एकदा मोल्ड मधून काढल्यानंतर, साच्यामधून काढल्यानंतर त्याला परत उष्णता देऊन वेगळा आकार करू शकत नाही, अशा प्रकारच्या प्लास्टिकला आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, प्लास्टिक याचे प्रचंड उपयोग मानवाला आहेत. म्हणजे याचा अर्थ आपलं लाईफ जे आहे ते कम्फर्ट बनवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी मानव निर्मित ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिक यांनी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी एक जागा घेतलेली आहे. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आपण बघतो की आपल्या दैनंदिन जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या प्लास्टिकने बनलेल्या असतात. म्हणजेच प्लास्टिकचा वापर आपण सर्वात जास्त करत असतो. तर प्लास्टिकचा वापर करताना आपण टेबल, खुर्च्या यांच्यामध्ये सुद्धा प्लास्टिक वापरायला लागलो. म्हणजे लाकडाची जागा आता प्लास्टिकने घेतलेली आहे. लाकूड हे आपल्याला माहिती आहे विघटनशील आहे, किंवा ते आपण त्याचं ज्वलन केलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत नाही. परंतु प्लास्टिकचा पर्यावरणावर काही विपरीत परिणाम होतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचा विपरीत परिणाम होत असतो. कारण आपण बघतो बऱ्याच ठिकाणी थर्मोकॉल किंवा प्लास्टिक याला जाळल्यामुळे हवेमध्ये असे काळ्या रंगाच्या धुराचे लोट वाहत असतात. आजकाल आपल्या सरकारने प्लास्टिक थर्मोकॉलच्या वापरावर बंदी घातलेली आहे. कारण गणपतीमध्ये किंवा कोणत्याही आराशीची सजावट करत असताना आपण तिथे मोठ्या प्रमाणावर थर्मोकॉलचा वापर करतो आणि डेकोरेशन करत असतो. कारण हे वापरायला हलकं आणि स्वस्त सुद्धा मिळत असतं आणि त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारची सजावट आपण त्या थर्मोकॉलद्वारे करत असतो. आता ह्या सेशनमध्ये आपण प्लास्टिकचा वापर बघताच आपण थर्मोकॉलची निर्मिती कशी केली जाते किंवा थर्मोकॉलचा वापर कशा प्रकारे केला जातो याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया मानव निर्मित पदार्थ याच्यामधील सेशन 3. इथे पहा, काही पदार्थ दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता हा तक्ता बघितल्यानंतर आपल्याला कळून चुकेल की आपण ज्या काही गोष्टी वापरतो आणि पर्यावरणात फेकून देतो तिथून त्यांचं विघटन होतं का, आणि ते विघटन झालं नाही तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एक वेळ अशी येईल की या पृथ्वीचा पूर्णपणे नाश होईल. आता आपण काही पदार्थ बघूया. भाजी याचा विघटनाचा कालावधी विद्यार्थी मित्रांनो 1 ते 2 आठवडे. म्हणजे हा विघटनशील आहे, म्हणजे हा डिकम्पोजिशन याचं होत असतं. मायक्रो ऑर्गॅनिझम याचं डिकम्पोजिशन करत असतात. सुती कपडा जो आहे त्याचा विघटनाचा कालावधी म्हणजे डिकम्पोजिशन होण्यासाठी आपण पर्यावरणात टाकल्यानंतर 1 वर्ष लागतं साधारण, आणि हा विघटनशील पदार्थ आहे. लाकूड साधारण 10 ते 15 वर्षामध्ये त्याचं विघटन होतं आणि हा सुद्धा विघटनशील पदार्थ आहे. परंतु प्लॅस्टिकच्या पुढे बघा, याचा विघटनाचा कालावधी जो आहे तो साधारण हजारो वर्ष आहे आणि याच्यामुळे याला अविघटनशील पदार्थ असं म्हणतात. आता प्लास्टिकच्या ऐवजी आपण विघटनशील पदार्थाचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापराव्यास हव्यात असं तुम्हाला वाटतंय की नाही विद्यार्थी मित्रांनो, सांगा. याचं कारण, जर प्लास्टिक आपण माहिती आहे 2006 साली जो आपल्या मुंबईमध्ये पाणी भरलं होतं, फ्लड आला होता, म्हणजे पूर आला होता, तो कशामुळे आला होता तर या गटारामध्ये ज्या प्लास्टिकच्या पिशव्या गेल्या त्याच्यामुळे ही गटार चोकअप झाली आणि मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते गटारातून न जाता बाहेर पडलं आणि ते घराघरामध्ये शिरलं. तर अशा प्रकारे या प्लास्टिकचं विघटन होत नसल्यामुळे आपल्याला विघटनशील पदार्थापासून बनलेल्या वस्तू वापरायला हव्यात. उदाहरणार्थ सुतळीच्या पिशव्या किंवा कापडी पिशव्या, कागदी पिशव्या इत्यादी. आपल्याला माहितच असेल, आपण जेव्हा घराच्या बाहेर मार्केटमध्ये जातो किंवा घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याजवळ एक सुती पिशवी असायला हवी. कारण आपण काही सामान घेतलं तर कॅरी बॅग आणण्याऐवजी म्हणजे प्लास्टिकची बॅग आणण्याऐवजी आपल्याजवळ असलेल्या बॅगचा आपण वापर केला पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक सुजाण नागरिकाने 4R सिद्धांतांचा उपयोग करणे गरजेचं आहे. आता ते 4R कोणते आहेत बघा. पहिला R म्हणजे रिड्यूस, म्हणजे कमीत कमी वापर. प्लास्टिकच्या पिशवीचा किंवा प्लास्टिकच्या गोष्टींचाच वापर आपल्याला कमीत कमी करायचा आहे. रियूज, पुन्हा उपयोग करायचा म्हणजे रिसायकल आपल्याला करायचा. रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर रिकव्हर, पुन्हा प्राप्त करून आपल्याला घ्यायचं आहे. आणि ह्या गोष्टी जर केल्या, या 4Rचा सिद्धांत आपण नेहमीच वापरत राहिलो तर पर्यावरण प्रदूषणापासून बचाव होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना जर आपल्याला चांगल्या प्रकारे पर्यावरण दाखवायचं असेल, पृथ्वीवरचं पर्यावरण जे आहे, निसर्ग जो आहे तो योग्य प्रकारे दाखवायचा असेल तर अशा प्रकारच्या गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे. ह्या 4Rच्या सिद्धांताचा आपण वापर केला पाहिजे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मानवानेच या पृथ्वीवर
ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अक्षरशः ओरबडून घेतलेल्या आहेत। इतर कोणताही प्राणी अशा प्रकारचा हल्ला या निसर्गावर करत नाही आणि त्याच्यामुळेच निसर्ग पूर्णपणे वाचवण्याची किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्याच्यापासून, त्या गोष्टींपासून परावृत्त होण्याची पूर्ण जबाबदारी ही मानवाची आहे आणि आपणच काहीतरी याच्यासाठी केलं पाहिजे। इथे बघा, तुमच्या घरी तुम्ही प्लास्टिकच्या ऐवजी अन्य विघटनशील पदार्थापासून तयार केलेल्या वस्तू कुठे कुठे वापरू शकता, एक यादी आपल्याला तयार करायची आहे आणि त्याच्याविषयी वर्गात सुद्धा चर्चा करायची आहे। वाहतूक करताना काच सामान किंवा तत्सम वस्तू फुटू नये म्हणून त्यांभोवती कोणत्या पदार्थाचे आवरण घातलेले असते। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये टेलिव्हिजन आहे। टेलिव्हिजन आपण जेव्हा घरी आणतो तेव्हा तो बॉक्स असतो, त्या बॉक्स मध्ये बाहेरच्या बाजूने म्हणजे बॉक्सच्या आतमधल्या साईडने एक आवरण दिलेलं असतं। ते आवरण कोणतं असतं? बरोबर विद्यार्थी मित्रांनो, ते थर्माकोलचं आवरण असतं। म्हणजे कोणतीही वस्तू इझिली त्याला समजा काही लागलं तरीही फुटू नये, काचेची वस्तू फुटू नये म्हणून त्याच्यामध्ये थर्माकोल वापरला जातो। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये आपण अविघटनशील पदार्थ म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू वापरण्याऐवजी विघटनशील वस्तूंचा वापर केला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही। अशा प्रकारची यादी आपल्याला तयार करायची आहे। इथे पाहूया आपण थर्माकोल। थर्माकोल बनतो कसा याच्याविषयी आपण आता ह्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत। तुमच्या घरी आणलेली सहज फुटू शकेल अशी एखादी नवीन वस्तू, उदाहरणार्थ टेलिव्हिजन, टीव्ही आपण जर घरी आणला, एलईडी स्क्रीन आपण घरी आणली, ज्या खोक्यामध्ये बंद केलेले असते ते खोके हाताळताना त्या वस्तूला इजा पोहोचू नये म्हणून ते आणखी एका आवरणात असते, ते आवरण म्हणजेच थर्माकोल। त्याला काय म्हटलं जातं? तर थर्माकोल। तो व्हाईट कलरचा थर्माकोल आपण बघितलेला आहे। बऱ्याच ठिकाणी जेवणावळीसाठी जी प्लेट वापरतात ती थर्माकोल पासून बनलेली असते, म्हणजे यूज अँड थ्रो चा जमाना असल्यामुळे अशा प्रकारची प्लेट एकदा वापरून झाली की ती आपण बाहेर फेकून देतो, ती घासण्यासाठी द्यायची गरज नसते किंवा परत ती रियूज केली जाऊ शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारचा पदार्थ हलका, ड्युरेबल आणि स्वस्तात मिळणारा पदार्थ म्हणजे थर्माकोल आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर थर्माकोलचा वापर केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने आत्ताच थर्माकोलच्या सजावटीवर बंदी घातलेली आहे। आपण गणेशोत्सवामध्ये ज्या आकर्षक सजावटी करतो त्याच्यामध्ये थर्माकोलचा वापर करण्याऐवजी काही इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करा असं गव्हर्नमेंटनेच आपल्याला सांगितलेलं आहे, नाहीतर तो पनिशेबल ऑफेन्स होऊ शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला फाईन सुद्धा लागू शकतो। इथे बघा, थर्माकोल म्हणजेच पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट हा शब्द इंग्लिशमध्ये याला सिंथेटिक असं म्हणतात, पदार्थाचे एक रूप आहे। 100°C पेक्षा अधिक तापमानावर ते द्रव अवस्थेत जाते। हे जे पॉलिस्टायरीन आहे ते 100° पेक्षा अधिक तापमानाला कशात जाते? तर द्रव अवस्थेत जाते आणि थंड केल्यानंतर स्थायू अवस्थेत रूपांतरित होते, म्हणजे कन्व्हर्जन स्थायू अवस्थेमध्ये होते। त्यामुळे आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो, म्हणजे थर्माकोलला आपण हवं तसं वाकवू शकतो किंवा हवा तसा त्याला आकार देऊ शकतो आणि म्हणून सजावटीसाठी जास्त प्रमाणात थर्माकोलचा वापर करतात। ते धक्का शोषक असल्याने, म्हणजे आपण एखादी काचेची वस्तू आणत असताना ती थर्माकोल मध्ये बॉक्समध्ये पॅक केलेली असते, जेणेकरून कोणताही धक्का बाहेरून लागला तरीही आतमधल्या काचेच्या वस्तूला कोणताही धोका पोहोचत नाही। म्हणजे ती धक्का शोषक असल्याने नाजूक वस्तूंच्या संरक्षक आवरणात त्यांचा वापर होतो। तुमच्या दैनंदिन वापरात थर्माकोलचा वापर कुठे केला जातो याची यादी आपल्याला तयार करायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलं बऱ्याच ठिकाणी जसं आपण खोके वगैरे बघतो किंवा थर्माकोलचे आपण आता कप सुद्धा तयार झालेले आहेत, तर चहा प्यायल्यानंतर तो आपण फेकून देत असतो किंवा सजावटीसाठी सुद्धा आपण थर्माकोलच्या शीट्सचा वापर करत असतो। अशा बऱ्याच ठिकाणी आपण थर्माकोलचा वापर झालेला बघत आलेलो आहोत। तो थर्माकोलचा वापर आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त ठिकाणी आपण हा वापर टाळायला पाहिजे, कारण थर्माकोल हा पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असा एक पॉलिस्टायरीन संश्लिष्ट पदार्थ आहे, म्हणजे सिंथेटिक पदार्थ आहे आणि त्याच्यामुळे आपण अशा प्रकारचे पदार्थ न वापरणं चांगलं, कारण पर्यावरणाला याच्यापासून धोका असतो। इथे बघा, थर्माकोलच्या अतिवापराने पर्यावरण व मानवावर होणारे दुष्परिणाम कोणते आहेत? स्टायरीन मध्ये कर्करोगजन्य म्हणजे कॅन्सरिसियस घटक असल्यामुळे थर्माकोलच्या सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा ल्युकेमिया, म्हणजे हा एक प्रकारचा कॅन्सर आहे ल्युकेमिया, व लिम्फोमा, आपण कॅन्सर आहे लिम्फोमा, या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते। बघा विद्यार्थी मित्रांनो, किती घातक असा हा थर्माकोल आहे, त्याच्यामुळे त्याचा वापर आपण कमीत कमी किंबहुना करूच नये अशा प्रकारची सेटिंग आपल्याला केली पाहिजे। जैव अविघटनशील, बघा हा नॉन डिग्रेडेबल आहे। नैसर्गिक पद्धतीने थर्माकोलचे विघटन होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो। आपण आधी चार्ट मध्ये बघितलं की हजारो वर्ष लागतात तेव्हा या थर्माकोलचं विघटन होतं आणि म्हणून बरेचसे लोक त्याला जाळून नष्ट करणे हाच उपाय समजतात, म्हणजे ह्याचं विघटन होत नाही म्हणून आपण त्याला जाळण्याचा प्रयत्न करतो, परंतु
तो तर पर्यावरणीय दृष्टीने अधिकच घातक उपाय आहे. म्हणजे जाळलं की त्यातून धूर बाहेर पडतो आणि हा धूर पर्यावरणाला प्रदूषित करतो. थर्माकोलच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं हे वाक्य आहे की थर्माकोलचं ज्वलन झाल्यामुळे त्याचा स्मोक बाहेर निघतो, त्याच्यापासून विषारी वायू बाहेर पडत असतात. समारंभांमध्ये जेवण, पाणी, चहा यासाठी लागणाऱ्या पत्रावळी व कप, ग्लास थर्माकोल पासूनच बनलेले असतात. आपण आजकाल लग्नामध्ये किंवा इतर ठिकाणी जिथे कुठे समारंभ आहेत त्याच्यामध्ये जेवणामध्ये बघा जास्तीत जास्त वापर या प्लास्टिक आणि थर्माकोलचा केला जातो. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. जर थर्माकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरिनचा काही अंश त्या अन्न पदार्थामध्ये विरघळण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळेच अपाय होण्याची शक्यता असते. म्हणजे अशा प्रकारे हे थर्माकोलचे आपण बघितले की मानवावर होणारे दुष्परिणाम आहेत. इथे बघा थर्माकोलच्या शीट्स आपल्याला दिसत आहेत आणि खालच्या चित्रामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, हा थर्माकोल नष्ट करण्यासाठी म्हणजे विघटनशील नाही म्हणून लोक त्याला काय करतात, जाळून टाकतात. तर जाळल्यामुळे त्याच्यापासून धूर बाहेर पडतो आणि हा पर्यावरणाला अजून प्रदूषित करतो. म्हणजे हा प्रदूषक आहे आणि म्हणून अशा प्रकारे थर्माकोलचा वापर आपण टाळला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये असं शिकलो की प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणाचा ऱ्हास करतो. त्याचप्रमाणे थर्माकोल हे आपण स्टायरिनचा संश्लिष्ट पदार्थ बघितला. म्हणजेच हा एक सिंथेटिक पदार्थ आहे. 100 डिग्री सेल्सिअसच्या वर तापवल्यावर त्याला आपण वेगळ्या प्रकारचा आकार देतो. आजकाल तुम्हाला माहित आहे की समारंभांमध्ये जेवणावळी जिथे असतात तिथे बऱ्याच वेळा पत्रावळी किंवा पाणी देण्यासाठी, सरबत देण्यासाठी अशा प्रकारच्या थर्माकोलचा वापर केला जातो. परंतु गरम केलेल्या वस्तू अशा प्रकारच्या थर्माकोलमध्ये ठेवल्या तर त्याच्यापासून स्टायरिन नावाचं जे केमिकल आहे त्याचा अंश या पदार्थामध्ये जातो आणि तो आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशन ऍप आहे ज्याच्यामार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी घर बसल्या करू शकता. आपल्याला तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन इथे मिळतं. आपण बहुसंख्य प्रकारच्या टेस्ट, वेगळ्या प्रकारच्या टेस्ट, MCQs वगैरेच्या सोल्युशन आपण इथे घेऊ शकता, इथे मिळू शकता आणि आपल्याला काही क्वेरीज असतील त्या क्वेरीजचा आन्सर तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहे. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमंडळींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.